तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेल्या भागातील हिंसक वन्यप्राणी वनक्षेत्राबाहेर येऊन नागरी वस्तीत धुमाकूळ घालत आहेत। त्यामुळे वनविभागाने तत्परतेने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून निर्माण झालेली दहशत दूर करावी, अन्यथा आम्हाला मानवजात हितासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार असल्याचा इशारा शेतकरी नेते लक्ष्मीकांत कौटकार यांनी दिलेल्या निवेदनातून दिला आहे। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भागातील गावात संध्याकाळ झाली की वन्यप्राणी शेतात व गावात शिरकाव करतात। यामुळे तालुका परिसरात ग्रामीण भागात एक प्रकारे दहशत निर्माण झाल्याने शेतीला लागणारा मजूर मिळेनासा झालाय। पिकांचे संरक्षण करण्यासाठी रात्री शेतात न गेल्यास रानडुक्कर, हरिण यांसारखे प्राणी मोठ्या प्रमाणात पिके नष्ट करीत असल्याने बळीराजा फार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। त्यामुळे यावर तात्काळ उपाययोजना न झाल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। MCN न्यूज मराठी करिता दीपक रेडे, प्रतिनिधी अडगाव बुद्रुक। वन्य प्राण्यांचे शेतकऱ्यावर वारंवार सातत्याने हमले होत आहेत। या अनुषंगाने शेतकऱ्यांमध्ये ग्रामीणांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आणि आम्ही स्थानिक पातळीवर निवेदन दिले, मानव प्रजाती वाचवा म्हणून आंदोलन केले। जिल्हा लेवलवर याचे सगळे आंदोलन झाले। यातून वन्य संरक्षक, वन्य विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीत आमची एक बैठक झाली। या बैठकीमध्ये असं लक्षात आलं की हे छोटे मोठे उपाय हे स्थानिक अधिकारी करू शकतात, परंतु याच्यात जर ठोस पावले उचलायची असेल तर यात सरकारने पावले उचलायला हवे। तर या कारणामुळे आम्ही काल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली। या भेटीमध्ये त्यांना आम्ही ह्या वन्य प्राण्यांच्या त्रासाबद्दल सगळे विषय सांगितले आणि जसा वन्य प्राण्यांचा विषय येताबरोबर त्यांनी याची गंभीर दखल घेऊन त्यांचे जे विशेष कार्य अधिकारी संजीवजी माळवे यांना तत्काळ त्यांनी सांगितलं की या विषयावर लवकरात लवकर कारवाई करा आणि यांच्यासोबत चर्चा करा। तर संदीपजी माळवी यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये आम्ही 3 मुद्दे मांडले होते। या 3 मुद्द्यापैकी 2 मुद्दे जे आम्ही म्हटलं की जे हिंसक वन्य प्राणी आहेत यांच्यावर तांत्रिक आधारावर यांच्यावर लक्ष ठेवण्यात यावं। तर हा विषय त्याच्याबद्दल त्यांचं सहमत झालं। दुसरा विषय आम्ही एक मांडला होता त्याच्यामध्ये की वन्य प्राणी हे वन्य विभागाची जबाबदारी आहे। यांना राखीव क्षेत्र दिलेलं आहे, त्या क्षेत्रात यांना अटकाव करावा आणि याकरिता संरक्षण भिंत ही वन्य क्षेत्राला बांधण्यात यावी, यावरही त्यांचं एकमत आमच्यासोबत झालेलं होतं। तिसरा आमचा एक विषय, त्याच्यात 3 आमचे प्रमुख मागण्या होत्या। तिसरी मागणी अशी होती की एखादा प्राणी जर हिंसक झाला तर त्याला मारण्याची जबाबदारी, त्यांना मारण्याचा अधिकारचा आदेश देण्याचा अधिकार जो आहे तो मुख्य वन निरीक्षक नागपूर यांना आहे। तर तो स्थानिक पातळीवर सरपंचांना देण्यात यावा असंही आम्ही त्यात नमूद केलं होतं। तर यावर ते विचाराधीन विषय आहे म्हटलं, परंतु आधीच्या ज्या 2 मागण्या आहेत ह्या सकारात्मक आहेत आणि याकरिता मुख्य वन संरक्षक यांच्यासोबत चर्चा करून तुमची बैठक लावून देण्यात येईल असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले। आणि आधी प्रशासन, मग आता सरकार दरबार आणि यावरही जर का तोडगा नाही निघाला तर शेतकऱ्याचा जीव हा त्याच्या परिवारासाठी खूप मौल्यवान आहे, किमती आहे आणि जर का याच्यावर सरकार लक्ष देत नसेल तर आम्ही गावागावात जाऊ, जनजागृती मोहीम सुरू करू। सरपंचांकडून ग्राम ठराव, ग्रामीण पातळीवर आम्ही ग्राम ठराव घेऊ, तेही सरकार जोर देऊ। त्यांनी नाही जमलं तर निव्वळ अकोला नव्हे, विदर्भ नव्हे, महाराष्ट्रावर वन्य प्राण्यांविरोधात मोठं आंदोलन आम्ही करणार आहोत।